नाशिकमध्ये विज्ञान विद्यापीठाच्या हिवाळी सत्र 3 मे ते 17 मे दरम्यान होणार. पेपर फुटी टाळण्यासाठी ऑनलाईन देण्यात येणार प्रश्नपत्रिका. परीक्षा सुरू होण्याआधी 10 मिनिटं आधी प्रश्नपत्रिका देण्याचा निर्णय. मुंबईत म्हाडाकडून जवळपास 5,000 घरांची लॉटरी निघणार. म्हाडाचे सीईओ संजीव जयस्वाल यांची माहिती. छत्रपती संभाजीनगरमध्ये लहान मुलांमध्ये सनस्ट्रोक. 200 पेक्षा अधिक तापाचे रुग्ण. वातावरणाचा चढता पारा लहान मुलांसाठी तापदायक. पैठणमध्ये वीज पुरवठा खंडित झाल्याने शासकीय कार्यालयातील कामकाज ठप्प. मुंबईत 22 वर्षीय तरुणावर यशस्वीरित्या हात प्रत्यारोपण. केईएम रुग्णालयातील दुसरी शस्त्रक्रिया यशस्वी. नवी मुंबईतील वाशिममध्ये मराठा सेवा संघ आयोजित जिजाऊ रथयात्रेचं आयोजन. 45 दिवसांच्या रथयात्रेमध्ये 36 जिल्ह्यांचं आयोजन. या कार्यक्रमात नागरिक मोठ्या संख्येनं उपस्थित. हिंगोलीच्या नरसी नामदेव येथे महाराष्ट्र गौरव रथ यात्रेला सुरुवात. बाबासाहेब पाटील, संजय बनसोडे आणि विक्रम काळे यांची गौरव रथाला उपस्थिती. तुळजाभवानीच्या दर्शनाचे व्हीआयपी पास बंद करा. ठाकरेंच्या शिवसेनेचे आमदार कैलास पाटील यांची मागणी. तपासचा सर्रासपणे दुरुपयोग होत असल्याचा आरोप. नवी मुंबईतील एपीएमसी बाजारात अक्षय तृतीयाच्या मुहूर्तावर मोठ्या प्रमाणात आंबे खरेदीला महत्त्व. हापूस आंब्याचा हंगाम मे पर्यंत चालणार. बीडचे नूतन जिल्हाधिकारी विवेक जॉन्सन यांच्याकडून नियोजित विमानतळाची पाहणी. यावेळी जिल्हाधिकाऱ्यांनी याचा आढावा घेत जिल्हा प्रशासनातील अधिकाऱ्यांना सूचना दिल्या. सोलापूर विमानतळ विमानसेवेसाठी पूर्णपणे सज्ज झाले. विमानतळावरून विमानसेवा 26 मे पासून सुरू होणार. जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांची माहिती. महाराष्ट्र दिनानिमित्त 1 ते 4 मे रोजी गौरवशाली महाराष्ट्र महोत्सव कला शिबिर. मुंबईमध्ये विविध कलाकार कला सादर करणार. पैठणमधील चित्रकार सोमनाथ रामराव बोठे यांना समृद्ध महाराष्ट्र या विषयावर चित्र काढण्यासाठी आमंत्रित केलंय. सृष्टी कुळेचा यूपीएससीच्या परीक्षेमध्ये 831वा क्रमांक. ज्ञानसंपदा शाळेमार्फत सत्कार. तर शाळेतील शिक्षकांनी सत्कार करत पुढच्या वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या. एल्फिस्टन पुलासंदर्भात तोडगा नाहीच. एमएमआरडीए सोबतच्या बैठकीतही स्थानिक आपल्या भूमिकेवर ठाम. सध्या एल्फिस्टन पूल वाहतुकीसाठी खुला आहे. एसटी कंत्राटी बस घोटाळा. 1310 गाड्या घेण्याच्या घोटाळ्यातील सूत्रधाराचा शोध घेण्यात सरकार अपयशी. तर संशयिताकडेच चौकशीचे सूत्र आहे. कोल्हापुरात झाडांचा श्वास करा मोकळा या मोहिमेला सुरुवात. प्रकाश आबिटकर यांच्या उपस्थितीत मोहीम सुरू. मुंबई पोलीस आयुक्तालयाबाहेर झळकले राष्ट्रवादीचे तालुका अध्यक्ष सचिन कुर्मीच्या हत्येचे बॅनर. तर कुटुंबियांची न्यायाची मागणी. पोलीस मुख्य आरोपीला पकडत नसल्याचा कुटुंबियांचा आरोप. कोल्हापूरच्या विकासवाडीतील आंतरराष्ट्रीय स्टेडियमला गती. महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनकडून 75 लाखांचा निधी मंजूर. 5 एकर जागेत अद्ययावत क्रिकेट मैदान साकारणार. छत्रपती संभाजीनगरमध्ये परवानगी नसताना बॅनर छापल्यास प्रिंटिंग प्रेसवर कारवाई होणार. वेळप्रसंगी मालमत्ताही जप्त करण्यात येईल असा इशारा मनपा प्रशासकांनी दिलाय. शिंदे समितीने 4था अहवाल राज्य शासनाला पाठवला. मराठा समाजाचे 58 लाख कुणबी नोंदी मिळाल्याची माहिती. हा 4था अहवाल स्वीकारू नका, लक्ष्मण हके यांची मागणी आहे. राज्यात फ्लोटिंग सोलर योजना राबवली जाणार. जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांची संकल्पना. सर्व धरणांवर बसवले जाणार फ्लोटिंग सोलर. पाण्याचे बाष्पीभवन रोखण्यासाठी महत्वाची योजना आहे. डॉक्टर शिरीष वळसंकर आत्महत्या प्रकरणात संशयित आरोपी मनीषा मानेचा जामिनासाठी अर्ज. जामीन अर्जावर आज सुनावणी. तर जामीन मिळणार का याकडे आता लक्ष आहे. संसदेचं विशेष अधिवेशन बोलवण्याची विरोधकांची मागणी. मल्लिकार्जुन खरगे यांचं पंतप्रधान मोदींना पत्र. पहलगाम हल्ल्यानंतर एकता दर्शवण्यासाठी अधिवेशन बोलवा. मल्लिकार्जुन खरगे यांचं पंतप्रधान मोदींना पत्र.
परभणीत जिल्हा नियोजन समितीचा अधिकारी तात्काळ निलंबन. उपमुख्यमंत्री अजित पवारांनी अधिकाऱ्याला फटकारत केलंय कार्यमुक्त. निधीत गैरप्रकार प्रकरणी अधिकाऱ्यावर कारवाईचा इशारा. अधिकाऱ्यावर आरोपानंतर तात्काळ निलंबन. तहूर राणाला 12 दिवसांची एनआय कोठडी. तहूर राणाचा कोठडीतला मुक्काम वाढलाय तर दिल्लीतील पटियाला हाऊस कोर्टाने कोठडी वाढवली आहे. पीओकेमधील दहशतवादी नेटवर्कवर भारताच्या निशाण्यावर तर 42 सक्रिय दहशतवादी तळ केंद्राच्या रडारवर. उच्चस्तरीय पातळीवर विचारविनिमय सुरू आहे. मुंबईचे पोलीस आयुक्त विवेक फणसळकर 30 एप्रिल रोजी होणार निवृत्त. मुंबईचे विशेष पोलीस आयुक्त देवेन भत्ती यांच्याकडेही पदाची धुरा दिली जाण्याची शक्यता आहे. नाशिकमध्ये महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसची आज सद्भावना रॅली. नफरत छोडो भारत जोडो हा संदेश देत रॅली काढण्यात येणार. नाशिकच्या हुतात्मा स्मारकापासून होणार रॅलीला सुरुवात. रॅलीला हर्षवर्धन सपकाळ, विजय वडेट्टीवार, बाळासाहेब थोरात यांच्यासह काँग्रेस प्रदेशचे नेते राहणार उपस्थित. भारतीय व्हॉलीबॉल संघाचा पाकिस्तानात जाण्यास नकार. पहलगाममधील भ्याड हल्ल्यानंतर पाकिस्तानात जाण्यास नकार. इस्लामाबादमध्ये आशियातील व्हॉलीबॉल स्पर्धेचं आयोजन. आशियाई व्हॉलीबॉल स्पर्धा 28 मे पासून. पुण्यातील वाहतूक कोंडीसाठी उपमुख्यमंत्री अजित पवारांची मुंबईत बैठक. वाहतूक कोंडी सोडवण्यासाठी पायाभूत सुविधांच्या कामांचा वेग. अजित पवारांच्या अधिकाऱ्यांना सूचना. पंढरपूर कॉरिडॉरसाठी प्रशासनाचे एक पाऊल पुढे. प्रकल्पबाधितांना चर्चेसाठी जिल्हाधिकाऱ्यांचं निमंत्रण. मंदिर परिसरातील व्यावसायिक, रहिवासी, भाडेकरू यांच्याशी जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद करणार चर्चा. विद्यार्थ्यांना लैंगिक अत्याचाराबाबत मार्गदर्शन करण्याचे आदेश. नवी मुंबई पोलिसांचे शैक्षणिक संस्थांना आदेश. विद्यार्थ्यांच्या सुरक्षतेसाठी आढावा बैठक. राज्यात फ्लोटिंग सोलर योजना राबवली जाणार. जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांची संकल्पना. पुण्याचे बाष्पीभवन रोखण्यासाठी महत्वाची योजना आहे. 2028 मध्ये मुंबई अहमदाबाद बुलेट ट्रेन सुरू होणार. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची मोठी घोषणा. आयमेक समिटमध्ये फडणवीसांची घोषणा. भास्कर जाधव यांच्या प्रयत्नाने गुहागर आगारासाठी 5 नवीन बसेस उपलब्ध. भास्कर जाधवांनी स्वतः स्टेरिंग हाती घेत ट्रायल घेतली. रत्नागिरीच्या मिर्या नागपूर रोडचे काम प्रगतीपथावर सुरू. महामार्गाच्या कामामुळे स्थानिक नागरिकांची गैरसोय. समस्या तात्काळ सोडवण्याच्या सूचना आमदार किरण सामंत यांनी अधिकाऱ्यांना दिल्या. भाजप राष्ट्रीय अध्यक्ष निवडणुकीला तुर्तास स्थगिती. जेपी नड्डांकडे काही काळ राष्ट्रीय अध्यक्षपदाची धुरा. लोकशाही मराठीला सूत्रांची माहिती. पुणे रुग्णालयात रुग्णाचा मृतदेह 8 तास उशिरा दिल्याचं प्रकरण. रुग्णालयाला पुणे पालिकेच्या आरोग्य विभागाची नोटीस. नोटीसला उत्तर देण्यासाठी 24 तासांचा कालावधी. राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या वतीने पुणे चित्रपटाच्या स्क्रीनिंगचं मोफत आयोजन. मुंबईतील मेट्रो सिनेमा येथे चित्रपटाचे आयोजन. पहलगाम हल्ल्याच्या निष्पक्ष चौकशीचे चीनकडून स्वागत. हल्ल्यानंतर प्रथमच चीनची अधिकृत भूमिका जाहीर. भारत पाकिस्तानमधील वाढत्या तणावानंतर भूमिका जाहीर. पाकिस्तानकडून पुन्हा सीमेवर गोळीबार. कुपवाडा बारामुल्ला सीमेवर पाकिस्तानकडून रात्री गोळीबार करण्यात आला. अखनूर सेक्टरमध्ये लहान शस्त्रांनी सीमेपलीकडील गोळीबार करण्यात आले. पाकिस्तानच्या गोळीबाराला भारताकडूनही जशास तसं उत्तर. पाकिस्तानहून 1000 भारतीय नागरिक मायदेशी परतले तर 800 पाकिस्तानी नागरिकांनी भारत सोडला. पहलगाम हल्ल्यानंतर दोन्ही देशांकडून मायदेशी परतण्याच्या सूचना देण्यात आल्या. पाकिस्तानात मोठा बॉम्बस्फोट. 7 जणांचा मृत्यू, 16 जण जखमी झाले तर पाकिस्तानातील शांतता समितीच्या कार्यालयाबाहेर बॉम्बस्फोट करण्यात आला. पहलगाम हल्ल्यानंतर मुस्लिम दुकानदारावर बहिष्कार टाकल्याचा आरोप. तर समाजवादी पार्टी आज आझाद मैदानात धरणे आंदोलन करणार. विधानसभेत ओमर अब्दुल्ला गहिवरले तर सभागृह स्तब्ध झाले. पर्यटकांना वाचवू न शकल्याची खंत यावेळी व्यक्त केली आहे. 26 मरीन राफेलच्या खरेदीसाठी भारत आणि फ्रान्सची करारावर स्वाक्षरी. पाकिस्तानासोबत तणावाचं वातावरण असताना कराराला विशेष महत्त्व देण्यात आलं. अकोल्यात आज स्वाभिमानी शेतकरी संघटनेचा रास्ता रोको आंदोलन. शेतकऱ्यांच्या विविध न्याय मागण्यांसाठी रास्ता रोको आंदोलन. मोर्चा दरम्यान कुठलीही अनुचित घटना होऊ नये यासाठी पोलिसांकडून चोख बंदोबस्त.
अमरावतीमधील शुक्लेश्वर परिसरात कांदा काढणीला सुरुवात. कांद्याला 8 ते 9 रुपये किलो दर. 14 वर्षीय वैभवने रचला इतिहास. 35 चेंडूत झळकावलं वादळी शतक. गुजरात टायटन्स विरुद्ध झालेल्या सामन्यात वैभव सूर्यवंशीचा ऐतिहासिक खेळ. वाशिममध्ये नवीन ज्वारी बाजारात दाखल व्हायला सुरुवात झाली, मात्र दरात मोठी घसरण. हमीभावापेक्षा कमी दर. सरकारने नाफेड मार्फत ज्वारीची हमीभावानं खरेदी करावी, शेतकऱ्यांकडून मागणी आहे. खरीप हंगाम 1.5 महिन्यावर असल्यानं कृषी विभागाकडून खरीप हंगाम पूर्वतयारी सुरू आहे. तर खरीप हंगामासाठी 3,01,468 मेट्रिक टन खतांची आवश्यकता आहे. अमरावतीत 7 लाख हेक्टरवर खरीप हंगामाची होणार पेरणी. यासाठी तालुका स्तरावरून नियोजन. कपाशी, सोयाबीन आणि तूर या पारंपरिक पिकांकडे शेतकऱ्यांचा कल. साताऱ्यात हिवाराच्या शेंगा खाल्ल्यानं 24 मेंढ्यांचा मृत्यू. मेंढपाळ यांचे लाखो रुपयांचं नुकसान. पशुसंवर्धन विभागाचे अधिकारी घटनास्थळी दाखल. पुणेकरांकडून रेकॉर्ड ब्रेक आंब्यांची खरेदी. पुण्यातील आंबा महोत्सवात 4 कोटी रुपयांची उलाढाल. पुण्यातील वेगवेगळ्या आंबा महोत्सव 45,000 डझन आंब्याची विक्री झाली आहे. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.